नमस्कार मित्रांनो, आपण बघणार आहोत बँक निफ्टी आज जसं की ओपन झाला 4800च्या आसपास कुठे ओपन झाला आणि त्यानंतर एक साईडवेज झालं मार्केट. आपण पाहतोय जसं 10:15च्या दरम्यान एक रेड कॅन्डल दिली मोठं आणि नंतर पुन्हा एक रिकवर करायचा प्रयत्न केला 11:15पर्यंत. त्यानंतर साईडवेज दिवसभर मार्केट होतं आणि त्याच रेंजमध्ये क्लोज झालं. आपल्याला जास्त काही मूव मिळालं नाही. काल म्हटल्याप्रमाणे आपण कालच्या व्हिडिओमध्ये डिस्कस केलं होतं की उद्याचं मार्केट शक्यतो साईडवेज असू शकतं. आजचं मार्केट साईडवेज होता हे आज म्हणायला हरकत नाही. तुम्ही मागचा व्हिडिओ बघितला नसेल तर तो पाहू शकतात. आपण मागच्या व्हिडिओमध्ये काय डिस्कस केलेलं. इथून मार्केट कुठे जाणार आता ते आता बघूया. जसं की आज गॅप डाऊन ओपन झाला, साईडवेज झालं, तर उद्या शक्यता एक गॅपअप जर ओपन झाला छोटंसं एक 4800च्या आसपास ह्या रेंजला, तर मग पहिलं आपलं टार्गेट असेल ही लेवल ब्रेक केल्यानंतर पहिलं टार्गेट आपण ठेवू शकतो. इथून हे जे दिसते आपल्याला 48,500पर्यंत आपण पहिलं टार्गेट ठेवू शकतो. जर गॅपअप ओपन झाला तर शक्यता याची कमी आहे, कारण मार्केटमध्ये बेअरिश आहे. परंतु आपण बघूया. आणि जर गॅप डाऊन ओपन झाला इथे मार्केट साधारण ह्या रेंजला किंवा फ्लॅटच्या दरम्यान, आणि जर ही रेंज ब्रेक केली मार्केटने 47,900च्या आसपास, तर आपल्याला खूप मोठं टार्गेट इथे गॅप डाऊन नंतर मिळेल. तो पहिला टार्गेट असेल आपलं 47,500च्या आसपास पहिलं टार्गेट असेल. याला कारण म्हणजे आपण जो 1 डे टाईम फ्रेमवर एक चॅनल क्रिएट केला आहे, तर त्या चॅनलला आपण फॉलो केला तर इथून मार्केट ही लेवल ब्रेक केली तर साधारण ही रेंज आपल्याला मिळू शकते, एक अंदाज आहे आपल्याला. परंतु ॲज युजल 2-3 महिन्यापासून मार्केट जे करतो आहे की चॅनलच्या खालच्या बाजूला येतो आहे अपट्रेंड घेतो आहे, खालच्या बाजूला येतो आहे अपट्रेंड घेतो आहे, इथे पण तसंच केलं. तर उद्या शक्यता आपण एक नाकारू शकत नाही की गॅपअप ओपन झाल्यानंतर पुन्हा वरती येईल. आणि दुसरी शक्यता गॅप डाऊन ओपन झालं तर मग ही पहिलं टार्गेट असेल. ह्या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहे. आयदर अप साईड मिळेल, आयदर डाऊन साईड. बघूया उद्या मार्केटमध्ये काय होतं आहे, काय प्राईस ॲक्शन बनवतं आहे, त्यानुसार आपण ट्रेड करणार आहोत. पण मी एक सांगतो तुम्हाला, मी जे सांगतो आहे लेवल्स त्यानुसार तुम्ही ट्रेड घेत असाल तर पहिल्या अर्धा तासात तुम्ही ट्रेड घेऊ नका, कारण उद्या मार्केट डिसाईड करेल की नेमकं कुठे जायचं आहे. जर गॅपअप ओपन झाला तर एक प्रॉफिट बुकिंग येईल थोडासा आणि त्यानंतर ट्रेंड घेईल. आणि जर गॅप डाऊन ओपन झाला थोडं इथे पण वरती येण्याचा प्रयत्न करेन. जसं की आज मार्केटने इथे खाली आल्यानंतर पुन्हा रिकवर करण्याचा प्रयत्न केला, पण इथे काही वरती सस्टेन झाला नाही, पुन्हा ह्या रेंजमध्ये येऊन स्टक झाला. इथे टफ फाईट चालू आहे. त्यामुळे जर सडनली गॅप डाऊन ओपन झाला तर तुम्ही डायरेक्ट एंट्री घेऊ नका. गॅपअप ओपन झाला तर एंट्री घेऊ नका. एक त्याला सस्टेन होऊ द्या मार्केटला, त्यानंतर एक ही लेवल ब्रेक करेन किंवा मग ही लेवल ब्रेक करेन, त्यानंतर आपण ट्रेड घेणार आहोत. तर बघूया उद्या मार्केट काय प्राईस ॲक्शन तयार करतो आणि कुठे जातो, तसे आपण ट्रेड बघूया. थँक्यू.